एक्झाम जवळ आलेल्या आहेत, सिलेबसही खूप मोठा आहे आणि दिवस खूप कमी राहिलेले आहेत. मात्र करायची तर सुरुवात कुठून करायची? अशी सिच्युएशन झालेली आहे सेकंड इयरच्या स्टुडंट्सची. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे सेकंड इयरच्या प्रत्येक एका सब्जेक्टचा सिलेबस खूप वास्ट आहे. जर आपण फर्स्ट इयर सोबत कंपेअर केला तर. मग त्यासाठीच त्यावरच सोल्युशन म्हणून पूर्ण आयुर्वेदा मराठीच्या टीमनी विचार केला आणि तुमच्यासाठी 16 डेजचा रोड मॅप बनवलेला आहे. म्हणजे तुम्ही जर 15 मे पासून सुरुवात केलेली असेल तर तुमचा ते 16 डेज मध्ये तुम्ही जशाला तसा रोड मॅप जर फॉलो केला तर त्या सब्जेक्टचे तुमचे टॉपिक्स उरकणार आहे. मग आता प्रत्येक सब्जेक्टचं डेली शक्य आहे का? तर नक्कीच शक्य आहे, कारण की आमच्या पूर्ण टीम मेंबरनी एकत्र बसून हे शेड्यूल बनवलेले आहेत की दिवसातला किती वेळ कोणत्या सब्जेक्टला द्यायचा, की स्टुडंट इतका इतका कव्हर करू शकतील का, या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास करूनच हे शेड्यूल्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आम्ही. त्यामुळे जे काही शेड्यूल प्रोव्हाइड केलेले आहेत ते कोणत्याही सब्जेक्टचे असू द्या, अगद असो, रस असो, द्रव्य असो किंवा कोणत्याही सब्जेक्ट असो, त्याचा डेली जो काही टार्गेट आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पडणार आहे ते टार्गेट्स तुम्ही कंप्लीट करायचे. ठीक आहे. जर तुम्ही ते टार्गेट्स कंप्लीट केले तर तुम्हाला कधी सिलेबस संपला कळणार नाही आणि तुमचं सगळा सिलेबसही कव्हर होणार. ठीक आहे. डेली जे काही छोटे छोटे तुम्ही एफर्ट्स घेणार आहात ना, तेच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या पेपरला बसल्यावर तुम्हाला ते आठवणार आहे की हा, हे मी केलं होतं या दिवशी, छोटे छोटे एफर्ट्स घेतले होते, छोटे छोटे पॉईंट केले होते, पण ते माझे परफेक्ट झाले होते. ठीक आहे. मग आता यासाठीच आपल्याला बघायचं आहे 16 डेजचा काय तुमचा रोड मॅप आहे ते. आणि दुसरी गोष्ट, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही रोड मॅप वाईज पॉईंट बघणार आहोत, म्हणजे फर्स्ट डेला कोणते पॉईंट करायचे, सेकंड डेला कोणते पॉईंट करायचे, हे सगळे पॉईंट्स आपल्या आयुर्वेदा मराठीच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये जायचंय, तिथं व्हॉट्सअप चॅनलची जी काही लिंक असेल त्या लिंकवर जा आणि जाऊन व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला डेली टार्गेट्स भेटतील आणि त्या टार्गेटच्या रिलेटेड डेली एमसीक्यू पण भेटतील. कारण की तुमचा सिलेबस चेंज झालाय, त्यामुळे असं असतं की एमसीक्यूची प्रॅक्टिस कुठून करू कुठून करू कुठून करू. पण आता त्याची ही भीती तुमची जाणार आहे, कारण की डेलीचे एमसीक्यूज तिथं पडतात, प्रत्येक सब्जेक्टचे एमसीक्यूज पडतात, तिथे भरमसाठ तुम्हाला एमसीक्यू भेटणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं, व्हॉट्सअप चॅनल लगेच जॉईन करायचं. ठीक आहे. मग आता आपण बघणार आहोत की डेली तुम्हाला काय काय करायचं आहे. डे वाईज तुम्हाला टार्गेट्स दिलेले. फक्त एक कंडिशन आहे की तुम्हाला ते सुरू कधी करायचंय, तर 15 मे पासून सुरू करायचं. ओके. ज्यांचे युनिव्हर्सिटीचे एक्झाम्स असतील त्यांच्यासाठी समर वॅकेशन्स नसतात. तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे आणि तेही 15 मे पासून अभ्यासाला सुरुवात करावंच लागणार. ठीक आहे. मग 15 मे पासून जर सुरुवात केली तर इकडे तुम्हाला डेज दिलेत आणि इकडे टार्गेट्स दिले. आणि प्लस पॉइंट आणखीन एक असा आहे की आपण इथं जे काही आयुर्वेदा मराठीच्या लेक्चर्सचा टायमिंग आहे तो पण ऍड केलाय. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, अगतंत्राला फक्त 3 तास द्यायचे दिवसातून. ठीक आहे. 3 तास द्यायचेच आहे, त्याला दुसरा काहीच ऑप्शन नाही. सिंगल सब्जेक्ट आहे, सिंगल सब्जेक्टचा सिलेबस उरकत नाही, त्यामुळे तिथे तुम्हाला वेळ द्यावाच लागणार. ओके. ज्यांनी आयुर्वेदा मराठीचा कोर्स घेतलाय त्यांना माहिती आहे आपण सगळे लेक्चर्स कव्हर केलेले आहेत. तर लेक्चरचे टायमिंग इथं दिले, त्यानुसार तुमचा शेड्यूल सांगितलाय. आणि ज्यांनी नाही घेतले लेक्चर्स त्यांनी पण काय करायचं की तुमच्याकडे जे काही टेक्स्टबुक तुम्ही फॉलो करत असाल, ज्या नोट्स तुम्ही फॉलो करत असाल, त्यानुसार इतक्या वेळामध्येच हा टॉपिक संपवायचा आणि बाकीचा वेळ काय रिव्हिजनसाठी द्यायचा. ठीक आहे. आता आपण बघूया डे वाईज काय शेड्यूल असणार आहे. तर फर्स्ट डे ला काय असणार, सिंपल, आपल्याला थर्ड टर्म पासून सुरुवात करायची आहे, कारण की फर्स्ट सेकंड टर्म झालेली असते पोरांची, परंतु थर्ड टर्मला आपण इग्नोर करतो आणि थर्ड टर्मला सिलेबस खूप आहे अगच. ओके. तर मग तुम्हाला फर्स्ट डे ला इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक ऍसिड करायचे आहेत. आपण आयुर्वेदा मराठीच्या ऍपवर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, चार्ट्स प्रोव्हाइड केलेत. चार्ट्समुळे तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 15 मिनिट लागणार आहेत ते चार्ट्स रीड करायला. जर तुम्ही बुक्स घेऊन बसला तर तेच इनऑर्गॅनिक ऍसिडला तुमचे 2-3 तास जातील, ऑर्गॅनिक ऍसिडला 2-3 तास जातील. पण तुम्ही हे चार्टच्या फॉर्म मध्येच करायचे आहेत सगळे ऍसिड्स. इनफॅक्ट सगळे जे काही विष आहेत, स्थावर विष असेल, जांगम विष असेल, कृत्रिम विष असेल, तिन्ही तुम्हाला चार्टच्या फॉर्म मध्ये करायचं. ठीक आहे. माझ्या लेक्चरचा टायमिंग फक्त 13 मिनिट आहे आणि ऑर्गॅनिक ऍसिडच्या लेक्चरचा टायमिंग फक्त 25 मिनिट आहे. इतक्या वेळामध्ये तुम्हाला ते फास्ट 2x स्पीड मध्ये जरी तुम्ही लेक्चर बघितलं तरीही चालेल आणि बाकीचा जो वेळ आहे त्याला रिव्हिजन द्यायचं. इतके कमी टॉपिक घेतलेत कारण की हे एका दिवसामध्ये परफेक्ट झाले पाहिजे, नंतर बघायचं नाही त्याच्याकडे. ओके. देन सेकंड डे साठी अल्कलीज, अस्पेक्झिएंट आणि नॉन मेटॅलिक पॉइझन हे तिघांचे चार्ट्स प्रोव्हाइड केलेत. त्यांना हार्डली तुमचे फक्त 30 मिनिट जाणार आहेत.
करायला आणि बाकी तेच रिव्हिजन करणे, रिकॉल करणे आणि आधीच्या दिवशीचं पण रिकॉल करणे यासाठी टायमिंग द्यायचं. ओके. त्यानंतर थर्ड डेला तुम्हाला काय करायचं, हायड्रोकार्बन्स आणि हाऊसहोल्ड पॉइझन्स करायचे आणि फोर्थला ॲग्रोकेमिकल पॉइझन्स करायचे. मग इथं तुम्ही ह्या 4 दिवसामध्ये तुमचा एक एलएक्यू फिक्स होतो. कृत्रिम विषवर एलएक्यू पडतोच. ओके. मग 4 दिवसामधले तुम्ही 2-2 तास दिले, 2.5 तास दिले, 3 तास दिले. लेक्चर्स बघितले 2xच्या स्पीडमध्ये. ज्यांनी लेक्चर्स नाही घेतले, लेक्चर कोर्स ज्यांनी नाही घेतला, त्यांनी काय करू शकता, तुम्ही तितक्या वेळामध्ये रीड करा तुमचं. रीड झाल्यानंतर रिकॉल करा. ओके. रीडिंग अँड रिकॉलिंग ही कंटिन्यू सुरू असली पाहिजे आत्तापासून ते एक्झाम पर्यंत. ओके. हे तुमचं झालं. नंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय, 5th डेला मध्य मदाते आणि इनफॅक्ट तुम्हाला काय करायचं आणखीन आहे की ज्याच्यावर एससीक्यू आहे ते मी तुम्हाला थोडे कमी वेळ दिलाय त्या टॉपिकसाठी, कारण की ते एससीक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच ते पॉईंट प्रिपेअर करणं गरजेचं असतं. ओके. मग 5th डेला मध्य मदाते, अल्कोहोलिझम, LSD आणि MDML हे करायचं. ह्याच्यावर सिंपल एससीक्यू येतो, त्यामुळे ह्याला जास्त वेळ देत बसू नका. जर आपण आयुर्वेदा मराठी ॲपनुसार गेलं तर हा तुमचा एक 40 to 45 मिनिटमध्ये टॉपिक होईल आणि बाकीचा वेळ तुम्ही पॉइझन्स रिव्हिजनला देऊ शकता. ओके. त्यानंतर 6th डेला तुम्हाला काय करायचं, याचाच पॉईंट एक आहे ॲडिक्शन. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार दिलेत आणि त्याचे तुम्हाला चार्ट्स प्रोव्हाइड केले. ओके. तो पण फक्त 30 मिनिट्सचा टॉपिक आहे, बाकीच्या वेळ रिव्हिजन. मग इथंच 7th डेला अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर, ह्याचं फक्त 15 मिनिटाचं लेक्चर आहे. ते लेक्चर तुम्ही कव्हर करा, प्लस त्यासोबत तुम्ही श्लोक पाठ करू शकता. ठीक आहे. जिथं जिथं कमी वेळाचं दिलंय तिथं श्लोक पाठ करा. पण हा पॉईंट असा आहे की याच्यावर एसक्यू असतोच हमखास, म्हणून तिथे मी एकच पॉईंट दिलाय, एकाच दिवशी दिलाय, कारण की तिथे तो विचार केला की हा परफेक्ट केला पाहिजे तुम्ही, कारण की त्याच्यावर येणारच आहे हमखास क्वेश्चन, तर ते तुम्ही खूप वेळेस परफेक्ट करा. देन खालचे सगळे एसक्यूचे टॉपिक आहेत म्हणून ते पटापट करायचे आहेत आपल्याला. 8th डेला प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, इन्फंटिसाइड, बॅटल बेबी सिंड्रोम हे 30 मिनिटमध्ये ॲपमध्ये कव्हर होईल तुमचं. प्लस तुम्हाला त्याच्या डेफिनेशन्स पाठ करायचे, कारण की डेफिनेशनच विसरतो आपण. बाकी पुढचं मेडिकल ॲस्पेक्ट तुम्हाला इझिली लिहिता येतं, पण डेफिनेशन त्याच्या पाठ करा. ओके. 9th डेला अबॉर्शन, MTP आणि हे जो काही ऍक्ट आहे PCPNDT हा ऍक्ट तुम्हाला करायचा. देन 10th आणि 11th डेला 10thला रेप बद्दल इन डिटेल करा. त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला मेडिको लिगल ऍस्पेक्ट दिलेले आहेत, तुम्हाला जे काही पॉईंट सांगितलेले आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी सांगितले आहेत, ते सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज करायच्या आहेत. नंतर सेक्शुअल ऑफेन्स आणि POCSO ऍक्ट दिलेला आहे, तो ऍक्ट करा. हे सगळे जे काही ऍक्ट दिलेले आहेत ना, हे सगळे ऍक्ट आपण एका PDF मध्ये प्रोव्हाइड केलेत. त्याच्यामध्ये ऍक्ट अँड रूल्स नावाची एक PDF आहे आपल्या ऍपवर, तर तुम्ही तिथे जाऊन ती PDF बघू शकता. आणि एक ऍक्ट असतोच एक्झामला, त्यामुळे जे काही तुम्हाला दिलेले आहेत, एक 8 ते 9 ऍक्ट आहेत पूर्ण सिलेबस कॉपीमध्ये, तितक्याला तितके ऍक्ट तुम्हाला करायचेच आहे. ओके. देन फॉरेन्सिक सायकॅट्री एका तासाचं आहे, ते तुम्हाला 12व्या दिवशी करायचं आहे. 13व्या दिवशी ऍक्ट्सवर आले आपण, म्हणजे जे तुम्हाला ऍक्ट दिले त्याच्यामध्ये काही 13व्या दिवशी करायचे, काही 14व्या दिवशी करायचे. ठीक आहे. पण ऍक्ट तुम्ही करा, ऍक्ट विसरू नका, कारण की ऍक्टवर एसक्यू असतो. प्रिव्हियस इयर पासून विचारले जात आहेत. ऍक्ट हा लास्टचा पॉईंट आहे म्हणून सगळेजण स्किप करतात, पण तो ऍक्ट पॉईंट स्किप करायचा नाही. ओके. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, आयुष रजिस्ट्रेशनचे रूल्स अँड रेग्युलेशन्स, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, मेन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आणि आयुषच्या रिलेटेड, हे तुम्ही परफेक्ट करा. ओके. त्यानंतर 14व्या दिवशी ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ, वर्किंग हे तुम्हाला स्वस्तमध्ये पण आहेत हे ऍक्ट, दोन्हीकडे एकच रेफरन्स केला तरी चालून जाईल. ओके. देन एम्प्लॉईज ऍक्ट, राईट्स ऑफ द पर्सन अँड देन मेडिकेअर सर्व्हिसेस, हे तुमचं पूर्ण जर टॉपिक म्हटलं तर एका तासामध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला आधीच्या ऍक्ट्सला रिव्हिजन द्यायचे आणि ह्या ऍक्ट्सला पण रिकॉल करायचं. तर 15व्या दिवशी काय करायचंय, इथं 15व्या दिवशी तुमचा पूर्ण, जर तुम्ही माझे सगळं शेड्यूल फॉलो केला, सगळे लेक्चर्स बघितले, नोट्स वाचल्या, तर तुमचा 15व्या दिवशी थर्ड टर्म पूर्ण संपते. ओके. आणि मग काय करायचंय, जे काही पॉइंट्स राहिले असतील, झाले नसतील, एखाद्या दिवशी वेळ नाही भेटत, ते पण आम्ही समजू शकतो, परंतु एखाद्या दिवशीच चालेल. रोज रोज वेळ नाही भेटला, हे नाही झालं, माझ्याकडे लग्न होतं, माझ्याकडे हा प्रोग्राम होता, मला असं करा, असं चालणार नाही. तुम्हाला आता फॉलो करावंच लागणार.
ठीक आहे. तर मग 15व्या दिवशी पूर्ण सिलेबस रिवाइज करायचं तुम्हाला. थर्ड टर्मचा जे काही आधी झालेले टॉपिक आहेत ते सगळे. आणि मी खूप कमी कमी टॉपिक घेतलेत. आम्हालाही माहिती आहे की तुमच्या कधी कॉलेजेस असतात, कधी सबमिशन्स असतात. पण हे जे टॉपिक दिलेत ऍटलीस्ट एवढे तरी तुम्ही त्या दिवशी करणं एक्सपेक्टेड आहे. जर एवढं पण करत नसाल तर मग तुमचं अवघड. ओके. आता बघा, आणि एवढं घाबरून जाण्यासारखं काही नाही की माझ्याच्यानं होईल का वगैरे. आरामात होतं, फक्त तुम्ही शेड्यूल फॉलो करा. 16th डेला अगतंत्र आता आपण डबल काय केलंय, फर्स्ट टर्म सुरू केलं. थर्ड टर्म संपलं, फर्स्ट टर्म वर आलो. फर्स्ट टर्म मध्ये जे काही स्कोप ऑफ अगतंत्र आहे, डेफिनेशन ऑफ विष, पॉयझन, मद्य, मदात्य, त्याच्यामधला डिफरन्स, तो काही 1.3 नंबरचा टॉपिक आहे ना, तो पूर्ण टॉपिक एकदाच करायचा. अँड देन क्लासिफिकेशन ऑफ विष अँड पॉयझन. हा थोडा मोठा आहे. आपले लेक्चर्स बघितले तर 1 तासापर्यंत हा टॉपिक जाऊ शकतो. प्लस या दिवशी तुम्हाला थोडा एक्स्ट्रा वेळ द्यायचा. ओके, कारण की इथले थोडे टॉपिक्स मोठे आहेत. देन पुढे डिफरन्स बिटवीन पॉयझन वेनम, नंतर रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, मोड ऑफ ऍक्शन, हे सगळे पॉइंट तुम्हाला 17th डेला करायचे. पुढे 18व्या दिवशी विषवर्धक भाव, विषसंकट, विषवेग, वेगांतर, विषवेग आहेत ते पूर्ण रीड करा. जे काही 7 ते 8 वेग आहेत, कोणी कसे सांगितलेले आहेत, पशुमध्ये कसे आहेत, मानवांमध्ये कसे आहेत, पक्ष्यांमध्ये कसे आहेत, ते कराच. हा LAQचा टॉपिक आहे. ओके. त्यानंतर मग 19व्या दिवशी तुम्हाला डायग्नोसिस ऑफ पॉयझन, चतुर्विंशती उपक्रम. चतुर्विंशती उपक्रम स्किप करून चालणारच नाही. आणि त्याच दिवशी चतुर्विंशती उपक्रमचा श्लोक करायचा. छोटा श्लोक आहे. असे 24 उपक्रम पाठ करण्यापेक्षा तुम्ही श्लोक पाठ करा. इझी जाईल तुम्हाला श्लोक पाठ केला तर. ओके. पुढे 20व्या दिवशी ते जनरल प्रिन्सिपल्स अँड ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर, हे 2 पॉइंट करायचे. थोडे मोठे आहेत म्हणून तिथे पूर्ण आपल्याला दिवस दिलेला आहे. 21व्या दिवशी फक्त विषाक्त आहार परीक्षा, विरुद्ध आहार, छोटा टॉपिक आहे, SAQs येऊ शकतो, काही नाही तेवढं. पण इथं गरविष आणि दुषविष याला वेळ द्या. एक विष हमखास एक्झाम मध्ये असतं, 100% गरविष किंवा दुषविषवर LAQ असतोच. त्यामुळे इथे तुम्हाला वेगळा वेळ द्यायचा आहे. याच्यामधले श्लोक पाठ करायचे आहे. श्लोकची वेगळी PDF आपल्या ऍप मध्ये अपलोड केलेली आहे. नंतर विष उपद्रव, ड्रग इंड्यूस्ड टॉक्सिसिटी, ऑक्युपेशनल हॅझर्ड, हा जो काही पूर्ण टॉपिक आहे त्यावर फक्त SAQ येणार आहे. तर SAQच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पटापट करा. याच्यामध्ये इन डिटेल जात बसू नका. ओके. नंतर 25व्या दिवशी वैद्य सद्व्रतचे जे काही पॉइंट्स दिलेले आहेत, छोटे छोटे खूप सारे पॉइंट आहेत वैद्य सद्व्रतमध्ये. आपण ऍप मध्ये पण 1 तासात कव्हर केलेलं आहे. बाकी तुम्ही बुक्स मधून वगैरे पण ते वाचू शकता. पण त्याच्यामधले जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते तुम्ही एकदा वाचूनच. पुढे 26व्या दिवशी कोर्ट अँड देअर पॉवर्स, कोर्ट प्रोसिजर्स करायच्यात. 27व्या दिवशी इन्क्वेस्ट, इव्हिडन्स आणि विटनेस, म्हणजे हा कॉलम 2 दिवसामध्ये कव्हर करायचा. नंतर 28व्या दिवशी एज, रेस आणि रिलिजन, ह्याचे जे काही पॉइंट्स दिलेले आहेत पॉइंट वाईज आपण नोट्स प्रोव्हाइड केल्यात, त्या नोट्स व्यवस्थित करा. 29व्या दिवशी सेक्स, मोल, स्टॅटस, आणि ह्या कॉलम मध्ये पर्सनल आयडेंटिटीच्या कॉलम मध्ये NKचे खूप सारे टॉपिक्स आहेत. ते आपण इथं घेतलेले नाहीत आणि तुम्ही पण करत बसू नका. इतका वेळ आता तुमच्याकडे नाही. ओके. नंतर 30व्या दिवशी स्टेजेस ऑफ डेथ अँड सायन्स ऑफ डेथ. सायन्स ऑफ डेथ इन डिटेल करायचे. डिकम्पोजिशनचा टॉपिक इन डिटेल करायचा. ओके. आपण तसं ऍप मध्ये घेतलेलं आहे, लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. बाकी तुम्ही नोट्स मधून पण वाचू शकता. आणि ज्यांनी काहीच केले नाही आतापर्यंत, आता पण आपले कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही ते घेऊन त्याच्यामधून करू शकता. आता वेळ आहे तुमच्याकडे. पण जर तुम्ही तेच मला 1 ते 1.5 महिन्यानंतर विचारलं की मी आता काय करू, तर तेव्हा आम्हीही काही करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, आता जर काही केलेलं नसेल तर आयुर्वेदा मराठीचा ऍप घ्या. तिथे जाऊन जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस बघा आणि तिथून मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. हातात वेळ आहे तोपर्यंतच कामं करायचे. हातातून वेळ गेल्यानंतर काहीही फायदा नसतो. ठीक आहे. नंतर 31व्या दिवशी झालं ऑटोप्सी एक्झुमेशन, 32ला हँगिंग करायचं आहे, 33ला स्ट्रँग्युलेशन सफोकेशन आणि 34ला ड्राउनिंग. सेपरेट दिवस दिलेत कारण की याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. नंतर इंजुरीच्या टॉपिक मध्ये जे छोटे छोटे आहेत, मेकॅनिकल इंजुरीमध्ये अब्रेशन, कंट्युजन, लॅसरेशन आहेत ते 35व्या दिवशी. तर इन्सिजन वुंड, स्टॅब वुंड, डावरी डेटचा छोटा टॉपिक आहे तो 36व्या दिवशी. 27ला फायर आर्म इंजुरी, थर्मल इंजुरी, म्हणजे 3 दिवसात इंजुरी संपवायची. 38व्या दिवशी रिव्हिजन करायचं. रिव्हिजन का दिले, कारण की टॅनॅटॉलॉजी, इंजुरी आणि ऍस्पेक्ट झेलरे त्याच्यामध्ये खूप वास्ट सिलेबस आहे. पुढचं करता करता मागचं विसरून जात. त्यामुळे तो एक स्पेसिफिक दिवस द्या की तिथे रिव्हिजन झालंच पाहिजे. ओके.
39व्या दिवशी जे काही रिमेनिंग टॉपिक आहेत असं वाटतंय की माझं राहिलंय, मला करायचंय, तर मग ते तुम्ही करू शकता कव्हर. ओके. 40व्या दिवशी डर्मॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन जे काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते सगळे कव्हर करा. 41 आणि 42व्या दिवशी तुम्हाला श्लोक पाठ करायचे, पूर्ण श्लोक पाठ करायचे, 3 आणि 4, म्हणजे टोटल तुम्हाला किती 7 श्लोक पाठ करायचे. आणि अगत योगवर क्वेश्चन असतोच. मी जिथं असतोच म्हणते तिथं असतोच क्वेश्चन, तर ते करायचेच. ओके. 34वा दिवस पण श्लोक पाठांतर द्या, 3 दिवस श्लोक पाठांतरासाठी द्या. इथं कार्डियाक पॉइझन, न्यूरोटॉक्सिक पॉइझन, इरिटेशन, आता इथून पुढचे जे काही जितके आहेत ना ते सगळे तुम्हाला चार्ट फॉर्म मध्ये करायचे. ओके. ज्यांनी चार्ट नाही बनवले ते आता पण वेळ आहे, तर तुम्ही त्या दिवशी ते चार्ट बनवूनच टाका. कारण की अगदला एका दिवसाची सुट्टी असेल, एका दिवसाच्या सुट्टीमध्ये तुम्ही काय काय कव्हर करणार आहे, त्यामुळे तुम्ही तिथे चार्ट्स बनवूनच टाका. ठीक आहे, एक दिवस जाईल, वेळही जाईल कार्डियाक पॉइझनचे चार्ट बनवायला, पण तुम्हाला नंतर फायदा होणार आहे. ओके. 45ला न्यूरोटॉक्सिक पॉइझन सगळे करा. 46व्या दिवशी इरिटंट पॉइझन सगळे करा. देन आर्सेनिक वर मेन फोकस असतं, आर्सेनिक LAQचा टॉपिक आहे. ओके. 48व्या दिवशी मर्क्युरी, लीड आणि 49व्या दिवशी कॉपर, म्हणजे इथं मेटॅलिक पॉइझन्सला 3 दिवस द्या बस. पुढे 15 डेला सर्पविष करायचंय. त्या ऍपमध्ये 1 तासामध्ये मी कव्हर केलेत, सगळे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत आणि खूप इझिली कव्हर झालेले आहेत. पुढे लुता, वृश्चिक, मूषक, अलर्कविष हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, त्याच्यावर फक्त तुम्हाला SAQ विचारले जातात आणि इतकं त्याच्यामध्ये इन डिटेल काहीही नाही, त्यामुळे हे एका दिवशी सगळे कव्हर करा. आणि स्नेक पॉइझन्सचा पॉइंट, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ऑफ स्नेक, तसेच वेगवेगळ्या स्नेक्सचे टाइप सांगितले, ते मात्र तुम्हाला करावे लागणार आहेत एका दिवशी. इथं श्लोक, आता इथं 52nd डेला पूर्ण अगतंत्राचा सिलेबस संपतोय. आणि जर तुम्ही पूर्ण लेक्चर बघितलं असेल तर हेक्टिक शेड्यूल थोडाही नव्हता. खूप वेळ बसून खूप विचार करून हा शेड्यूल बनवलेला आहे. तुम्हाला एखाद्या दिवशीचा असं वाटणार नाही की हा हेक्टिक शेड्यूल, आणि तुम्हाला 2.5 ते 3 तास अगदला द्यावंच लागणार. ठीक आहे. इथे तुमचा पूर्ण सिलेबस संपतोय अगतंत्राचा. जर तुम्ही मला फॉलो केलं, आपले जे काही चॅनलला टार्गेट्स पडणार आहेत त्यानुसार फॉलो केलं. ओके. आणि पुढे तुम्हाला रिव्हिजन साठी वेळ भेटतोय. 53rdला पण तुम्ही रिव्हिजनच, हे श्लोकच पाठ करा. देन तुम्हाला रिव्हिजन करायचं आधी फर्स्ट टर्म 2 दिवसात रिवाइज होते, सेकंड टर्म 3 दिवसात रिवाइज होते आणि थर्ड टर्म 2 दिवसात रिवाइज होते. आणि हे पॉसिबल आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल गोष्टीच आम्ही इथे सांगतो. ओके. क्लिअर सगळ्यांना? करणार शेड्यूल फॉलो. जर तुम्ही फॉलो केले, स्मॉल हेफर्ट्स डेली, असं म्हणायचं नाही की मला आता अगततंत्र करायचंय मग मी 4 दिवस कंटिन्यू अगततंत्र करणार, 5व्या दिवशी तुला काहीच लक्षात राहणार. त्यामुळे छोटे छोटे एफर्ट्स घ्यायचे, छोटे छोटे टार्गेट्स बनवायचे, ते टार्गेट्सच पूर्ण आपला 100% देऊन कंप्लीट करायचे. ठीक आहे. मग त्या 100% मध्ये एकही पर्सेंट कमी राहिला नाही पाहिजे. एका दिवशी खूप सारं करण्यापेक्षा छोटंच करा, पण खूप चांगलं करा. ठीक आहे. आताही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही आयुर्वेदा मराठीचे कोर्सेस घेऊ शकता. नवीन सगळे कोर्सेस लॉन्च झालेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स पण आहेत. ऍप बघा, तिथले कोर्स बघा, डेमो लेक्चर्स बघा. आता वेळ आहे, परंतु तुम्ही थोड्या दिवसानंतर विचारलं तर तेव्हा वेळ नसणार आहे. त्यामुळे वेळ आहे तर तुम्ही पटापट जो काही अभ्यास आहे, शेड्यूल आहे, तो पटापट प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. बाकी कोणतीही हेल्प लागली तरी पूर्ण आयुर्वेदा मराठी टीम तुमच्या सोबत आहे. सब्जेक्ट वाईज फॅकल्टी आहे, तुम्ही त्यांना त्याचे डाऊट्स विचारून क्लिअर करू शकता. ओके. तर आता तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचंय की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथं जायचंय आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं. 15 मे पासून प्रत्येक एका सब्जेक्टचे तुम्हाला टार्गेट्स दिले जातील. त्या टार्गेट्सवर तुम्हाला MCQ दिले जातील, म्हणजे तुमचे MCQचे पण पॉइंट्स, MCQचा जे काही तुमचा इश्यू आहे तो पण सॉल्व्ह होणार आहे. आणि MCQ सॉल्व्ह केल्यामुळे काय होणार आहे की हा टॉपिक झालाय आणि माझा यावर कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे असं तुम्हाला वाटतं. ठीक आहे. जितकं कॉन्फिडंट राहाल तितकं तुम्हाला इझी जाणार आहे पुढचं. ओके. बाकी कोणत्याही, आता हे तर तुम्हाला अगततंत्राचं झालंय सगळं शेड्यूल. जसं शेड्यूल आहे तशाला तसं तुम्ही फॉलो करा. मी तुमच्याकडून फॉलो करून घेईल व्हॉट्सअप चॅनलवर टार्गेट्स टाकून, परंतु तुम्ही करताय की नाही हे मला अद्याप कळणार नाही. ओके. मग ज्या दिवशीचे जे टार्गेट्स आहेत त्या दिवशीचे डाऊट्स त्याच दिवशी विचारून क्लिअर करा. नोट्स काढा, शॉर्ट नोट्स काढा, चार्ट्स काढा. अगततंत्र चार्ट शिवाय पॉसिबल नाही. ओके. होप सो सगळेजण शेड्यूल फॉलो कराल, पण टेन्शन न घेता शेड्यूल फॉलो करा. मॅम होईल का, मॅम खूप कमी दिवस झाले, याच्यासाठी तर आम्ही रोडमॅप देतोय ना.
त्यामुळे टेन्शन न घेता पूर्ण शेड्यूल फॉलो करा. आयुर्वेदा मराठीची टीम पूर्ण तुमच्या सोबत आहे तुमच्या पेपर्स होईपर्यंत. ओके, थँक्यू.